आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्राचा विश्वास सत्याचा ध्यास। निफाड शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला होता। मुख्य बाजारपेठ चौकरस्त्यांच्या कडेला उभारलेली अनधिकृत बांधकामे, गाड्या, दुकानदारांनी रस्त्यावर ठेवलेला माल तसेच अव्यवस्थित पार्किंगमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती। सकाळच्या शाळा कॉलेजच्या वेळेत तसेच सायंकाळच्या गर्दीच्या काळात नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता। अनेकदा रुग्णवाहिका, शालेय बस आणि अत्यावश्यक सेवांची वाहनेही ट्रॅफिकमध्ये अडकत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती। या समस्येबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वारंवार निवेदने, तक्रारी आणि पत्रव्यवहार करण्यात आले होते। सार्वजनिक बांधकाम विभागाकडे PWD अनेक वेळा लेखी मागण्या करूनही प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी वाढत होती। अखेर मंगळवार दिनांक मे 19 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने निफाड शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली। JCB आणि प्रशासनाच्या पथकाने मुख्य रस्त्यांलगतचे अतिक्रमण हटवत वाहतुकीस अडथळा ठरणारे अडसर दूर केले। या कारवाईनंतर शहरातील प्रमुख रस्ते मोकळे झाल्याने वाहनचालक आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। वाहतुकीची समस्या कमी करण्यासाठी ही कारवाई अत्यंत आवश्यक होती, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली। शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्था आणि अतिक्रमणमुक्त रस्ते ही काळाची गरज बनली आहे। प्रशासनाने सुरू केलेली ही मोहीम सातत्याने सुरू ठेवावी अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे। शहराचा श्वास गुदमरवणाऱ्या अतिक्रमणाविरोधात प्रशासनाने उचललेले हे पाऊल निफाडकरांसाठी मोठा दिलासा ठरत असून रस्ते नागरिकांसाठी की अतिक्रमणासाठी या प्रश्नाला अखेर ठोस उत्तर मिळाल्याची भावना शहरवासियांमध्ये व्यक्त होत आहे। महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज नाशिक विभागीय संपादक श्री उत्तम भीमराव जाधव। महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्रातील ताज्या, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला भेट द्या। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्राचा विश्वास सत्याचा ध्यास।